सद्गुरू शंकर बाबा महाराज यांचा 77वा समाधी सोहळा पार पडला। त्या समाधी सोहळ्यात उद्योजक पुनीत बालन व तसेच दिग्गज नेते सुद्धा उपस्थित होते। हा 77वा समाधी सोहळा थाटात पार पडला। साधारणतः 7 दिवस हा समाधी सोहळा पार पडतो। या सोहळ्यानिमित्ताने अनेक भाविक या दिवशी दर्शनासाठी येतात व या सोहळ्यानिमित्ताने शंकर महाराज मठात फुलांची आरास देखील करण्यात येते। तसेच दुसऱ्या दिवशी समाधीचे दर्शन हे अर्ध्या दिवसासाठी बंद केले जाते। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विराज कराडे यांनी। आपण आता धनकवडीतील शंकर महाराज मठात आहोत। तर आपल्याबरोबर तिथले काही व्यवस्थापक आहेत, अमय खाडीलकर म्हणून, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दादा, एकंदरीतच काय सांगशील? 77वा समाधी सोहळा पार पडतोय, त्याच्याबद्दल काय सांगशील? शंकर महाराजांचा 77वा समाधी सोहळा संपन्न झाला। 9 मे ते 16 मे या कालावधीमध्ये 77वा समाधी सोहळा संपन्न झाला। 7 दिवस पूर्ण धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम, कीर्तन, प्रवचन, समाधीवर विविध फुलांची सजावट आणि सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत खिचडीचा प्रसाद आणि सायंकाळी 7 ते 10 रोज महाप्रसाद होता। काल दुर्गाष्टमीनिमित्त पहाटे 2 वाजता श्रींच्या समाधीची पूजा सुरू झाली। त्यानंतर महारुद्र, त्रिकाळ आरती, महाप्रसाद हे कार्यक्रम सगळे दिवसभर संपन्न झाले। सायंकाळी 4:30 ते 6:30 या वेळेमध्ये पालखी सोहळा संपन्न झाला आणि आज वार्षिक काल्याचे कीर्तन होऊन मंदिर अर्धा दिवसासाठी दर्शनासाठी बंद झाले। अशा प्रकारे श्रींचा 77वा पुण्यतिथी सोहळा, समाधी सोहळा संपन्न झाला।